नमस्कार. वेद विधानसभेचे या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे, माझे सहकारी दिनेश शिंदे यांच्यासह पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय. आपल्या सर्वांना माहीतच आहे की नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आणि आता काही दिवसातच विधानसभा निवडणूक ही तोंडावर आहे. अनेक जण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. राज्यातील महायुतीचे सरकार हे आपली सत्ता पुन्हा एकदा टिकवण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरते. तर लोकसभेतील अभूतपूर्व अशा यशानंतर महाविकास आघाडी ही महायुतीकडून सत्ता खेचण्यासाठी मैदानात येते. खरं तर आपण पाहतोय की सोलापूर जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघ हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि या मतदारसंघांनी आपली वेगळी अशी भूमिका सातत्याने मांडलेली आहे. विशेषतः आपण पाहतोय की दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो, ज्याचं नेतृत्व माजी केंद्रीय गृहमंत्री ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक मातब्बरांनी केलेलं आहे. आणि मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत. विशेषतः MK फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे हे देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत. ते ज्येष्ठ समाजसेवक आहेत. खूप मोठं सामाजिक कार्य त्यांचं आहे आणि त्यांनी राजकारणात यावं जेणेकरून त्यांच्या समाजकारणाला एक मोठी जोड मिळेल आणि या समाजकारणाला जर राजकारणाची जोड मिळाली तर सर्वसामान्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल असं अनेकांना वाटतंय. आणि जनसामान्यांची जी इच्छा होती त्या इच्छेवरून महादेव कोगनुरे यांनी नुकताच काँग्रेसकडे आपला अर्ज देखील दाखल केला आहे. तर त्यांनी राजकारणात यावं का, याबद्दल नेमकं युवा पिढीला काय वाटतं? खरं तर आपण पाहतोय की लोकसभेच्या निवडणुकीत युवा वर्ग, विद्यार्थी वर्ग, युवा पिढी, तरुणाई यांचं एक मोठं योगदान राहिलं आहे आणि यांची भूमिका हे नेहमीच निर्णायक राहिलेली आहे. तर या युवा पिढीला, या विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतं, तरुणाईला नेमकं काय वाटतं, लोकप्रतिनिधी कसा असावा, त्याचं काम कसं असावं, त्याच्याकडून काय अपेक्षा यांच्या आहेत. आणि आता महादेव कोगनुरे यांचं कार्य हे तरुणाईला मोठ्या प्रमाणात भावतं आहे. या कामाचे अनेक जण साक्षीदार आहेत आणि त्यांनी राजकारणात यावं का, आलं तर काय होईल, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासमोर काही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, युवक आहे, युवती आहेत. त्यांना नेमकं काय वाटतं आपण जाणून घेऊयात. मी आत्ता म्हटल्याप्रमाणे महादेव कोगनुरे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. दक्षिणमधून त्यांनी विधानसभेसाठी आपला अर्ज देखील दाखल केलेला आहे. एक युवा प्रतिनिधी म्हणून काय नेमक्या भावना आहेत? प्रत्यक्षपणे सांगायला झालं तर सर, मी प्रथमतः माझा परिचय करून देतो. मी स्वतः एरण्णा सिद्धय्या मठपती, राहणार अक्कलकोट तालुक्यातील आहे आणि मी इथं संगमेश्वर कॉलेजमध्ये शिकत होतो. संगमेश्वर कॉलेजमध्ये शिकता विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून मी महादेव काकांशी जोडलं गेलो. मी गेल्या 2 वर्षापासून त्यांच्यासोबत कार्य करीत आहे. गेल्या 2 वर्षापासून अन्नतृप्ती योजनेच्या मार्फत मी स्वतः जाऊन गरीब निराधार लोकांना दररोज 30 ते 40 लोकांना डबा वाटप करण्याचा, 2 वेळचा जेवण वाटप करण्याचं काम मी स्वतः सामाजिक कार्य माझ्याकडून होऊन आणि काकांच्या माध्यमातून MK फाउंडेशनच्या अन्नतृप्ती योजनेच्या माध्यमातून मी स्वतः प्रत्यक्षरित्या तिथं जाऊन डबे देण्याचं पोच करण्याचं काम करतो आहे. प्रत्यक्षरित्या साहेब दररोज न चुकता प्रत्येक घराला, प्रत्येक व्यक्तीला डबा गेला आहे का, डबा पोचला आहे का, नीट डबा गेला आहे का, अशी चौकशी करतात. त्यांना काय गरज आहे का, औषधापैकी आणि आपलं प्राथमिक काय त्यांना गरज आहे का, आरोग्याचं काय कसं आहे, बरे आहेत का सगळे, कोणाला काय झालं आहे, ताप वगैरे, सर्दी खोकला काय झालं आहे, गोळ्या औषधे पुरवलं का, अशा विविध माध्यमातून त्यांनी दररोज मला नाही म्हटलं तर 1 तासभर तर बोलते त्यांच्याबद्दल विचारपूस करतात. त्यांनी दररोज प्रत्येक घराला फोन करतात डबे व्यवस्थित आलेत का म्हणून. आणि दररोज त्यांनी नाही म्हटलं तर पण 30 ते 40 डबा काही नसताना, कुठल्याही राजकारणात कुठलाही पद नसताना त्यांनी पुरवण्याचं काम करते. त्यानंतर आपण सगळ्याकडे बघितलो, भर चौकात आतापर्यंत शेतकऱ्यासाठी लावलेला एकही बॅनर मी बघितलं नव्हतं. गेले 15 वर्ष झाले मी सोलापुरात राहतो आहे, एकही बॅनर मी बघितलं नव्हतं. आता गेल्या वर्षी नुकताच शेतकऱ्यासाठी म्हणून एकच सन्मान, शेतकरी सन्मान आणि शेतकरी मार्गदर्शन शिबिर म्हणून त्यांनी राबवला. त्यावेळी मला अभिमान वाटेल की आपला शेतकरी कुठं तर पुढे जातो आहे. मी एवढंच म्हणण्यास इच्छितो की राजकारणी मुलं राजकारणात पुढे येऊ शकतात, परंतु एखादा चुरमुरे विकणाऱ्याचा मुलगा, एखादा शेतकऱ्याचा मुलगा तर काही नसताना समाजकार्यात एवढं जर काम करत असेल, राजकारणात आले तर ह्या पुढे आपले देशाचे असू दे, आपल्या जिल्ह्याचे असू दे, आपल्या
सोलापूर तालुक्यात असे विकास नक्कीच घडेल असे म्हणतो. आणि माझी इच्छा आहे की साहेब दक्षिण सोलापुराकडनं असू दे, कुठल्या पण तालुक्यात नसू दे, आपण राजकारणात येण्यासाठी पुढे यावं, मी अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच. म्हणजे गोरगरिबांना अन्नदान करण्याचे खूप मोठं काम महादेव कोगनोरे यांच्या माध्यमातून होतं. खरं तर आपण पाहतोय की अनेक जण निराधार असतात, उपेक्षित असतात, त्यांना कोणीही नसतं, त्यांचा कोण वाली नसतो. पण अशांना 1-2 वेळेचं तेही चांगल्या पद्धतीचं जेवण देण्याचं काम MK फाउंडेशनच्या माध्यमातून होतं. आणि त्याचं साक्षीदार आत्ता हा आपला एक सहकारी होता, एक विद्यार्थी होता, एक युवक होता, ज्यानं ते काम जवळून पाहिलं, अनुभवलं. आणि हे एक मोठं समाधान या माध्यमातून लाभतं, ते खूप मोठं आहे. आणि कोगनोरे यांनी निश्चितच राजकारणात यावं आणि एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून घडेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे. काय सांगशील तू नेमकं? माझे नाव प्रतीक्षा बनसुरे, मी विमानतळला राहते. महादेव कोगनोरे काका म्हणजे त्यांच्याबद्दल खूप काही ऐकले होते, पण प्रत्यक्षात मी त्यांच्यासोबत म्हणजे असं कधी मी त्यांच्या कुठल्या उपक्रमात वगैरे सहभागी झाले नव्हते. मग म्हणजे गेल्या 2 वर्षात आम्ही खूप काही उपक्रम त्यांच्यासोबत सहभागी झालो आहेत. गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी 1 लाख वह्या वाटप केले. त्याचबरोबर महिलांसाठी म्हणून त्यांनी हळदी कुंकवाचे वगैरे कार्यक्रम आयोजित केलेत. त्याआधी म्हणजे आम्ही जास्त असं कुठं बघितलं नव्हतं, पण त्यांनी महिलांसाठी वगैरे कार्यक्रम वगैरे आयोजित केलेत. खरं तर आपण पाहतो की त्यांचं काम सामाजिक खूप मोठं आहे. आणि अनेकांना वाटतं की त्यांनी आता राजकारणात यावं, जेणेकरून समाजकारणाला एक राजकारणाची जोड मिळाली तर एक चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकतं. काय वाटतं? यावं राजकारणात? हो, यावं, त्यांनी राजकारणात यावं अशा आमच्या माध्यमातून चांगला न्याय मिळू शकतो. हो, मिळू शकतो. काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी उषा बामणे. प्रथमतः तर मी हे सांगू इच्छिते की देव, धर्म किंवा जर आपण म्हणायला गेलो मठ असेल, मस्जिद असेल किंवा मंदिरं असं जर म्हणायला गेलो तर आपल्याला जे पहिलं आठवतं ते श्रद्धा. आणि नावातच महादेव म्हणजे महादेव या नावातच देव असल्यामुळे त्यांचं जे काही धार्मिक आहे ते धार्मिक स्थान किंवा त्यांचे जे धार्मिक संकल्पना आहे ते कितपत आहे आपल्याला हे नेहमीच जाणवतं. कारण साधारणतः मंदिराच्या असेल किंवा मठाच्या जीर्णोद्धारासाठी जेवढं काही ते सिमेंट लागत असेल त्या सिमेंटची पूर्तता ते MK फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहेत. आणि मला असं वाटतं की परवाच साधारणतः बेलाटीचे जे संत बाळूमामाचं जे काही मंदिर आहे त्या मंदिरात ज्यावेळेस त्यांनी मंदिर समितीनं सिमेंटची मागणी केली त्यावेळेस त्यांनी 251 पोती सिमेंट हे पुढील बांधकामासाठी स्वतः महादेव कोगनोरे यांनी दिलं होतं. कसं आहे की ज्यावेळेस आपण समाजकारणात पडत असतो त्यावेळेस समाजकारण करायचं म्हणून फक्त करत असतात, कारण का त्याला राजकारणाची पण जोड असते. पण हा एकमेव व्यक्ती अशा आहे की ज्याला खरंच समाजकारण करायचं आहे. याचं कारण पण तसंच आहे की ज्या व्यक्तीला लहानपणी अगदी म्हणजे अभ्यासासाठी वह्या मिळाल्या नाहीत ती व्यक्ती आज वंचितांना वह्या मिळू देत म्हणून अथक प्रयत्न करते. आणि आजपर्यंत जवळजवळ 1 ते 2 लाख त्यांनी वह्या वाटपसुद्धा केलेलं आहे. ज्या व्यक्तीला लहानपणी सायकल नाही मिळाली ती व्यक्ती आज वंचितांच्या मुलांसाठी सायकल वाटप करताना दिसत आहेत. ज्या व्यक्तीला स्वतः घालायला कपडे मिळाले नाहीत लहानपणी ती व्यक्ती आज मराठी मुलांच्या शाळेमध्ये असेल किंवा मुलांच्या शाळेमध्ये त्यांनी गणवेश वाटप करताना दिसत आहेत. एवढंच काय तर ज्या व्यक्तीला 2 वेळचं साधं जेवणसुद्धा मिळालेलं नाही ती व्यक्ती आज आपल्या आईवडिलांप्रमाणे वंचितांसाठी अगदी 2 वेळचं जेवण पुरवते आणि ते सुद्धा कायमस्वरूपी. जी व्यक्ती आजपर्यंत घरी कधी दिवाळी नीट साजरी केली नव्हती लहानपणी तर ती व्यक्ती आज अगदी मला वाटतं की जवळजवळ 1000 घरापर्यंत जोपर्यंत ते दिवाळीचं किट पोहोचत नाही तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या घरात दिवाळी साजरी करत नाही. आणि हा असा एकमेव व्यक्ती असेल असं मला वाटतं. कारण कसं आहे की वंचितांसाठी स्वतः वंचित असून देखील ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींमधून ते बाहेर पडले तर आता समाजातील वंचितांसाठी हे करण्याची ही जी वेळ आहे स्वतःच्या रक्ताचं घामात रूपांतर करून जे काही हे समाजकारण करत आहे त्या समाजकारणासाठी आमच्या युवकांचा नक्कीच पाठिंबा आहे असं मला वाटतं. खरंच तुम्ही खूप महत्त्वाचे या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत. महादेव कोगनोरे यांचं जर आयुष्य पाहिलं तर अत्यंत संघर्षमय असं राहिलं आहे. परिस्थिती घरची अत्यंत गरीब होती. आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे की जेवणाची देखील आभाळ होती. शाळेला ते कित्येक किलोमीटर चालत येत होते. ज्यावेळी ते बोर्डिंगमध्ये राहायला होते एखादी ST चुकली तर त्यांना डबा देखील मिळायचा नाही आणि उपाशी त्यांना झोपावं लागायचं. अत्यंत संघर्षमय असं त्यांचं जीवन होतं. गरिबी काय त्यांनी जवळून पाहिली आणि त्याचे चटके जे त्यांनी भोगले ते इतरांना भोगता येऊ नये, इतरांना ते जीवन त्यांच्या वाटेल येऊ नये
म्हणून खूप मोठं काम ते करत आहेत. आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक अशा योजना आहेत ज्या गोरगरिबांसाठी, वंचितांसाठी ते राबवत आहेत. आपण पाहिलं तर त्यांचं काम हे खूप मोठं आहेच. पण आता लोकांना वाटतं की विशेषतः दक्षिण असेल किंवा आजूबाजू की त्यांनी राजकारणात यावं, जेणेकरून ज्या काही शासकीय योजना असतात, ज्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतात, त्या चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकतात. पद नसताना ते इतकं काम करत आहेत. पद आलं तर ते आणखी राजकारणात एक आमदार म्हणून आले तर आणखी काम करू शकतात असं म्हणणं आहे. काय सांगाल तुम्ही? हो, कारण महादेवजी म्हणजे महादेव काका कोंगनुरे जे आहेत ते अगदी तळागाळातील माणूस आहेत. म्हणजे अगदी मातीतला माणूस आपण म्हणायला काहीच हरकत नाही. आणि ही व्यक्ती अशी आहे की आपण जे म्हणतो की 80% समाजकारण आणि 20% राजकारण याची जोड कुठेतरी ते घेऊन आलेले आहेत. आणि मी मगाशी जसं सांगितलं की एवढं सगळं सामाजिक कार्य करत असताना हे जे सांगितलं ते फक्त हायलाईट्स असतील मला तरी वाटतं. कारण मी गेले 2 ते 3 वर्ष झालं त्यांच्यासोबत काम करते मी स्वतः. तर त्यांचा जो आराखडा बघितला किंवा त्यांचं जे कामाची पूर्ण ते आपण हे बघितलं तर इतकं कामकाज आहे की ते अगदी सांगता सांगता आपल्याला दिवस पुरणार नाही. पण स्वतः ही जी काही समाजकार्य आहे त्या समाजकार्याची जोड म्हणजे त्यांनी जे सागर सिमेंटच्या माध्यमातून जे काही त्यांना मानधन मिळतं त्या मानधनाच्या जोरावरती ते हे सर्व करत आहेत. आणि मला हे सांगण्यासाठी अत्यंत अभिमान वाटतो की असा एकच व्यक्ती आहे जे आपल्या मानधनातून 80% भाग हा समाजासाठी वापरतो आणि 20% भाग हा स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फॅमिलीसाठी वापरतो. आणि जर ह्या असा व्यक्तीला जर आपण निवडून देत असेल तर मग मला असं वाटतं की या राजकारणाची दिशा आणि दशा बदलायला जास्त वेळ लागणार नाही. नक्की अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला की राजकारणाची दिशा आणि दशा. आज आपण पाहतोय की राजकारण कोणत्या बाजूनं चाललं आहे किंवा लोकप्रतिनिधी असते ते कशा पद्धतीनं काम करत आहेत, कुठल्या दिशेनं राजकारण चाललं आहे, कसं हवं हे तरुणाईचं जे म्हणणं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि कोगनुरे यांच्यासारखी व्यक्ती जर राजकारणात आली तर एक चांगल्या पद्धतीनं तळागाळापर्यंत विकासाची गंगा पोहोचू शकते असं त्यांना वाटतं आहे. काय सांगाल नेमकं? महादेव काकांचा आज मी 1.5 वर्ष झाल्या संपर्कात आहे व त्यांच्या कार्यात सहभाग आहे. मला असं वाटतो की आजपर्यंत सर्व राजकारणी हे स्वतःच्या पदासाठी कधी इलेक्शन आले की समाजकार्य करा, इलेक्शन आले गोरगरिबांना ह्याचा त्याचं वाटप करा. महादेव काकांचं असं बघतोय की गेल्या 8 वर्षापासून ऐकत आहे, पण 1.5 वर्षापासून मी स्वतः डोळ्यानं बघत आहे त्यांचं कार्य. जे कोणतेही पद नसताना कोणतेही लेवल नसतानाही त्यांनी लोअर लेवलपासून काम करत आहेत. ह्याचा मला अभिमान आहे. व कोणतेही धर्म मला प्रथम प्राधान्य न देता सर्व धर्म समभाव मानत कार्य करत आहेत. याचाही मला खूप चांगला अभिमान वाटत आहे. पुढील इलेक्शनात आता येत्या इलेक्शनमध्ये जर काकांनी उभारले तर चांगले निवडून येईल हेही मला चांगल्या आशा आहे, विश्वास आहे. व येत्या निवडणुकीला त्यांनी 100% उभारावी अशी माझी इच्छा आहे. नक्की खरं तर आता एक मुद्दा होता की अनेक जण निवडणूक आली की निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक उपक्रम राबवतात, सामाजिक कार्यक्रम घेतात आणि मग आपण कसे पात्र आहोत हे दाखवायला जातात. मात्र गेल्या 8 ते 10 वर्षांपासून निस्वार्थपणे कसलीही अपेक्षा न ठेवता सर्व धर्म समभाव म्हणून माणुसकी जपून त्यांनी महादेव कोगनुरे यांनी सामाजिक काम सुरू आणि ते काम भावलं. विशेषतः आता तरुणाईचे विचार पाहिले तर ते महत्त्वाचे. तरुणाई ज्यावेळी बोलते ती आतून बोलत असते. तिला जे तरुणाईला युवकांना जे काम भावतं ते आपले विचार व्यक्त करतात आणि हे जे विचार आलेत ते अत्यंत उत्स्फूर्त असे विचार आहेत. सांगाल? माझं नाव महेश होत आहे आणि मी हातरसंग कोडालचा राहणार आहे. तालुक्यात किंवा जिल्ह्यात काही दुर्घटना म्हटल्यावर आम्हाला प्रत्येक ठिकाणी म्हणजे दुर्घटना आठवलं तर हेच आठवतात. कोणतेही जळीत दुर्घटना असो, धर्म, जात, प्रांत न मानता नेहमी मदत करणारा आमचा नेहमी महादेव काका आम्हाला आठवतात. अन्नतृप्ती योजना असो किंवा वही वाटपाचं काम असो, सगळ्या माध्यमातून सामाजिक माध्यमातून ते नेहमी कार्यरत असतात. त्यांना दक्षिणमधून तिकीट मिळावं हीच आम्ही आशा व्यक्त करू आणि संपूर्ण तरुणाई किंवा युवक वर्ग हा त्यांच्या पाठीशी उभा आहे असं मी आशा व्यक्त करू. आत्ताच आपल्या मित्राने एक या ठिकाणी चांगला मुद्दा मांडला की जळीतग्रस्तांचा एक मुद्दा. आपण पाहतो की अनेक गरीब कुटुंब असतात जे वाड्या वस्त्यांवर राहतात किंवा शेतात कुठंतरी कानाकोपऱ्यात राहतात आणि अचानक अशी काही दुर्घटना होते की संपूर्ण संसार उद्ध्वस्त होतो. अगदी घरातल्या सगळ्या म्हणजे संसारोपयोगी साहित्यापासून सगळं संपतं आणि मग माणूस कुठंतरी
कोलमडून जातो. पण अशा वेळी जिथं शासकीय यंत्रणा पोचत नाही, प्रशासन पोचत नाही, सगळ्यात आधी पोचतात ते महादेव कोगनुरे. आणि दक्षिण तालुका असेल, अक्कलकोट असेल किंवा आजूबाजूचा परिसर जिथं त्यांना शक्य आहे त्यांनी जळीतग्रस्तांना खूप मोठी मदत केली आहे आणि त्यांना उभा करण्याचं काम केलं आहे. मग संसारचे भांडे असो, साहित्य असो, किराणा असो, तातडीनं भरून त्यांना परत एकदा नव्या आशेनं उभारण्याचं काम महादेव कोगनुरे यांनी केलं आहे. काय सांगचाल तू नेमकं? महादेव कोगनुरे बोलायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत जे समाजकार्य केलं आहे, गरजू विद्यार्थ्यांचे अनाथ असू दे, अपंग असो किंवा वृद्धाश्रम असू दे, त्यांच्यासाठी त्यांनी जे आता पण न थांबता जे कार्य केलं आहे आणि त्यांना मदतीस त्यांनी हात पुढाकार केले आहे आणि त्यांचे कार्य मी स्वतः प्रत्यक्ष पाहिले आणि ते कौतुकास्पद देखील आहे. आणि त्यांनी जे आतापर्यंत जे गरजू विद्यार्थी आहेत किंवा युवा पिढी असू देत त्यांना रोजगार, आतापर्यंत 1000 विद्यार्थ्यांनी रोजगार उपलब्ध सागर सिमेंटच्या त्यांनी रोजगार दिलेला आहे. ते त्यातनं आणि त्यांनी आणि त्यांचे काम असे वेगवेगळे आहेत, जसे की कोरोना काळात त्यांनी गरजू विद्यार्थी असो किंवा अनाथ जे आजी असू दे, आजोबा असू दे, त्यांना ते अन्न पुरवण्याचंही काम केलेलं आहे, अन्नधान्य वाटप केलेलं आहे. परत अक्कलकोट तालुका असू दे किंवा जिथं काय वीज पडली असेल किंवा कोण असं इमर्जन्सी काय आली असेल तर त्यांनी तिथं लवकर पोचतात असंही त्यांना बघितलेलं आहे. आणि मोठा आधार आहे. आणि आतापर्यंत युवा पिढीला जर त्यांनी बघायला गेलं तर त्यांनी खूप सहकार्य करतात. असं नसं नाही की त्यांनी चांगल्या कामाला त्यांनी प्रोत्साहन करतात, वाईट कामाला त्यांनी कधी प्रोत्साहन केलेलं नाही आणि जातीवादी हे कधी त्यांनी पाहिलं नाही. सगळ्यात पहिले म्हणजे त्यांनी माणुसकी हे मोठा धर्म त्यांनी अनुभवलेला आहे आणि त्यांनी ते करत आलेले आहेत. आणि यात अनुषंगाने त्यांनी आमदारकीला उभा राहावं ही माझी इच्छा आहे. जातपात धर्म न पाहता माणुसकी हा धर्म मांडला आणि जिथं कमी तिथं महादेव कोगनुरे अशा पद्धतीनं त्यांनी निस्वार्थीपणे काम केलं आहे. त्यांनी जवळून पाहिलं. खरं तर युवकांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो रोजगाराचा आणि सागर सिमेंटच्या माध्यमातून जितकं शक्य होईल अशा जवळपास 1000हून अधिक तरुणांना त्यांनी रोजगार दिल्याच्या भावना आत्ताच आपल्या या मित्राने व्यक्त केल्या आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत. युवकांच्या हाताला काम मिळालं तर एक कुटुंब उभारतं, एक चांगलं कुटुंब उभारलं तर एक चांगला समाज उभारतो आणि एक चांगल्या समाजाची निर्मिती होते. आणि निश्चितच अत्यंत महत्त्वाचा तो मुद्दा होता. तू काय सांगचाल महादेव कोगनुरे? माझं नाव ओंकार बिराजदार, मी संगमेश्वर महाविद्यालयातील एक विद्यार्थी आहे. तर मी आपल्या इन सोलापूर चॅनलच्या मार्फत सर्व नागरिकांना आणि सर्वांना हेच सांगू इच्छितो की आपण जे उमेदवार निवडतो किंवा ते पक्षाचे चिन्ह असू दे, पक्ष असू दे किंवा मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांचं नाव किंवा ह्यांना बघून मत देऊ नका. कारण जो महादेव कोगनुरे असो वा कोणीही असो त्यांचं काम पाहूनच मत द्या. कारण मी महादेव काका कोगनुरे यांना जवळून पाहिलेलं आहे की त्यांनी ज्या काही संकटातनं वर आलेले आहेत, म्हणजे तेही गरीबच होते पण आत्ता कुठं वर आलेले आहेत. गरिबांना 2 लाख वया वाटपचा कार्यक्रम असू दे, हळदी कुंकूचा कार्यक्रम असू दे. कारण आपल्या परिसरातील महिलांना म्हणजे खूप प्रकारचे हे असतात, संकट असतात. त्या संकटाला त्याने कोणासमोर मांडावं, नगरसेवक आमदार अशा समोरच मांडण्यासाठी महादेव काका कोगनुरे यांनी अप्रतिम काम केलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे, मग अजून विद्यार्थ्यांसाठी काम केलेलं आहे. तर हेच माझं बोलणं आहे की राजकारणात यावं. हां, या राजकारणात, कारण या देशाला त्यांच्यासारख्या लोकांचीच गरज आहे. कारण श्रीमंत असू दे, पैसे खाऊन मतदान करतात ते लोक, भ्रष्टाचार नको आपल्या भारताला. माझं एक मत. म्हणजे खरं तर हा मुद्दा फार चांगला मुद्दा होता की भ्रष्टाचार जो तो कुठंतरी या संपूर्ण तरुणाईला एक त्याबद्दल चिंता वाटते आणि भ्रष्टाचार मुक्त भारत राहायला पाहिजेत. आणि त्या दृष्टीने एक चांगले लोकप्रतिनिधी निवडून आले तर एक चांगलं काम होईल. आणि महादेव कोगनुरे यांच्यासारखा एक जनसेवक जर राजकारणात आला तर निश्चितच जो स्वतःच्या वेतनातील 80% पैसा हा लोकांसाठी खर्च करतो असा एक जर नेता, एक नेतृत्व राजकारणात आलं तर एक भ्रष्टाचारमुक्त आणि चांगल्या पद्धतीचं काम होईल असंच आता आपल्या एका युवकानं भावना म्हणल्या. काय सांगचाल तू नेमकं? मी शाहीद शेख, दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ या गावी राहतो.
महादेव काकांच्याबद्दल जेवढं बोलली तेवढं कमीच आहे, कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांना पाहिलेलं आहे की इथे आपल्या इंगळगी येथे घटनाग्रस्त म्हणजे त्या घरात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे त्या एखाद्या तरुणाचे दोन्ही हात गेलेले होते. पण तिथे कोणत्याही प्रकारची कोणताही नेता असो किंवा त्या गावातील सरपंच देखील त्या घरात जाऊन अगोदर बघितलेलं नव्हतं. त्यांच्यापेक्षा अगोदर सर्वात लवकर जाऊन त्या घटनास्थळी जाऊन त्या तरुणाची विचारपूस करून त्याला औषधोपचार करून व त्याला आर्थिक मदत केलेले पहिले व्यक्ती म्हणजे आपले महादेव काका कोगनुरे. आणि त्याचप्रमाणे मंद्रुप येथील एका घरात शॉर्ट सर्किट झाला होता. समीर शेख म्हणून त्या घरातील मालकाचे नाव होते. त्यांच्या घरी देखील जाऊन सगळ्यात आधी त्यांची विचारपूस करून त्यांना आर्थिक मदत करून अशा अनेक प्रकारची मदत करून सगळ्यात अगोदर तिथं जाऊन त्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे महादेव काका कोगनुरे. मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांच्या मनात कोणतीही जात धर्म किंवा अशी कोणतीही द्वेष न बाळगता ते अतिशय आपली जबाबदारी ही पूर्णपणे पार पाडत आहेत. पण आपली पण ही जबाबदारी आहे की त्यांनी कोणत्याही पक्षातून उभं राहू दे, तो चाहे ती शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, कोणतेही पक्ष असू दे, त्यांचे हे पक्षाचे आहेत, आपण त्यांना काम निवडून आणू, त्यांना काम मत करू असे विचार न बाळगता आपण त्यांची समाजसेवा व त्यांचे नेतृत्व बघून आपण त्यांना मतदान करावे व त्यांना निवडून आणावे हीच विनंती. धन्यवाद. म्हणजे पक्ष कोणता आहे किंवा पक्षाचं चिन्ह काय आहे यापेक्षा माणूस तो कसा आहे, लोकांचं काम करणार आहे का, लोकांसाठी धावणार आहे का. महादेव कोगनुरे यांचं आपण उदाहरण पाहिलं तर रात्री अपरात्री केव्हाही कधीही हाक मारा, कधीही जावा, ते तुमच्यासाठी उपलब्ध असतात. घटना कोणतीही असो, दुःख कोणतंही असो, लोकांच्या सुखादुःखात सहभागी होणारा एक जनसेवक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. आपण दक्षिणमधल्या अनेक गावांमध्ये पाहिले की लोकांच्या याच भावना होत्या. हे केव्हा होतं, जो माणूस लोकांसाठी केव्हाही उपलब्ध असतो, लोकांसाठी धडपडतो, त्यांच्यासाठी काम करतो आणि ते देखील निस्वार्थीपणे. आपण जर महादेव कोगनुरे यांचा मी मगा म्हणल्याप्रमाणे प्रवास पाहिला तर तो इतका आतापर्यंतचा सहज नव्हता. आज त्यांच्याकडे एवढं दिसतं, एवढं मोठ्या त्यांचा एक काय म्हणतो आपण लोकांचा एवढा मोठा संग्रह दिसतो. त्याच्यामागं त्यांचं खूप मोठं परिश्रम आहे, संघर्ष आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे आणि मला काहीतरी सर्वसामान्यांसाठी करायचं आहे ही एक निस्वार्थी भावना आहे आणि त्याच भावनेतने ते काम करत राहिले आणि म्हणूनच इतका मोठा लोकसंग्रह जमला. ज्यावेळी एक तरुणही बोलते, युवक बोलतात, ही तरुण पिढी बोलते, तेव्हा निश्चितच त्यांना ते काम भावल्यावर बोलतं. ते कोणीतरी सांगितलं म्हणून बोलत नसतात किंवा काहीतरी वाटतं म्हणून बोलत नसतात. ते स्वतः ते अनुभव घेतात. तू काय सांगशील MK फाउंडेशनचं काम आणि एकूणच महादेव कोगनुरे यांच्या? नमस्कार, मी आमदार गायकवाड, माळखवटे येथील युवक. मानवतेचे कर्म, सेवा हेच धर्म या युक्तीप्रमाणे गेल्या काही वर्षापासून दक्षिण सोलापूर तालुका असू द्या किंवा सोलापूर जिल्ह्याचा परिसर असू द्या, गेल्या काही काळापासून ते आपले सामाजिक कार्य या ठिकाणी उमटवत आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती एवढं मोठं कार्य करतं, यापेक्षा अभिमान काय वाटावा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्यातील कुटुंबातील व्यक्तीला. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक असू द्या, शैक्षणिक असू द्या किंवा अन्य कोणतेही कार्य, त्यामध्ये पाहिलं तर आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील गेल्या अनेक गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे तेथे दुर्घटना घडली. मग ते जळीतग्रस्त कुटुंबांना घटना घडल्याच्या काही क्षणातच ते तेथे पोचतात, त्यांचे सांत्वनपर भेट घेतात, त्यांची समजूत काढतात, एक मदतीचा हात म्हणून त्यांनी काही आर्थिक मदत करतात. मला पत्रकार बंधूंना तुम्हाला सांगा, ज्याप्रमाणे तुम्ही आमच्याकडे येता आणि महादेवजींचं कार्य विचारता, त्याचप्रमाणे त्या जळीतग्रस्त जे कुटुंब आहेत त्यांना पण जाऊन तुम्ही विचारा की तुमच्यापर्यंत आतापर्यंत कोण व्यक्ती आली, कोण व्यक्ती येऊन तुमची भेट घेतली, तर निदान लोकांना पण समजेल की आपल्यासाठी लढणारा कोण आहे बाबा. एका सर्वसामान्य कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना हा व्यक्ती इतका मोठा होऊ शकतो, कोणतंही पद नसताना. मानवतेचे कर्म, सेवा हेच धर्म म्हणून गेल्या अनेक वर्षापासून या दक्षिण सोलापूर तालुक्यात सामाजिक कार्य करतो. मग या सामाजिक कार्याला राजकीय जोड मिळाली तर निश्चितपणानं माझ्यासारख्या युवकाला आशा आहे की निश्चितपणानं दक्षिणमध्ये बदलाचे वारे फिरू शकतील. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, महिलांचे सक्षमीकरणासाठी प्रश्न असतील, जे काही प्रश्न असतील ते महादेव कोगनुरे साहेब नक्कीच सोडवतील. मी एक युवक म्हणून एवढा आशावाद व्यक्त करतो आणि धन्यवाद. आत्ता महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा आला तो जळीतग्रस्तांचा.
जळीतग्रस्तांचं दुःख पाहिलं तर ते खरोखरच ते म्हणजे इतकं गंभीर असतं किंवा आपण जे म्हणू की त्यांनाच ते माहीत असतं, बाहेरून आपण ते जाणून घेऊ शकत नाही. पण ते जाणण्याचं दुःख, ते जाणून घेऊन ते दुःख हलकं करण्याचं, त्यांना आधार देण्याचं काम महादेव कोगनोरे यांनी केलं. आणि राजकारणाला समाजकारणाची जोड मिळाली तर महिला असतील, युवक असतील, शेतकरी असतील किंवा सर्वसामान्य गोरगरीब तळागाळातील उपेक्षित वंचित घटक असेल त्याला निश्चित न्याय मिळेल आणि ते न्याय देण्याचं काम महादेव कोगनोरे करतील असं आत्ता आपल्या एका विद्यार्थ्यानं व्यक्त केलं. आणि त्याचे विचार ते अत्यंत उत्स्फूर्त असे आणि आत्ना आलेले हे विचार होते, कारण त्यानं ते सगळं जवळून पाहिलं आहे आणि त्याची जी अपेक्षा आहे ती अत्यंत रास्त आहे. अशा सगळ्या भावना या ठिकाणी होताना व्यक्त होताना पाहतोय. आणि जर महादेव कोगनोरे हे राजकारणात आले तर याहीपेक्षा मोठं काम होऊ शकतं. ते तर आत्ता समाजकारण तर करतायत, मात्र अशा अनेक योजना असतात, अशी अनेक कामं असतात जी तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आणि जर एक लोक जाणीवेचा जाण असलेला माणूस, एक लोकांची नेमकी काय गरज आहे हे जाणणारा माणूस जर राजकारणात आला तर अशा अनेक योजना आहेत त्या लोकांपर्यंत जाऊ शकतात. मोठ्या प्रमाणात विकास निधी जनसामान्यांपर्यंत जाऊन काम होऊ शकतं अशा भावना या ठिकाणी व्यक्त होतात. काय सांगतील? महादेव काकांनी जानेवारी महिन्यामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम महिलांसाठी घेतला होता. त्यामध्ये 4000पेक्षा जास्त महिलांचा सहभाग होता. त्यामध्ये महादेव काका त्यांचे मोठे भाऊसारखे आहेत. मग महादेव काकांच्या मनामध्ये त्यांच्या आई आणि बहिणीप्रमाणे प्रत्येक स्त्रीला त्यांनी मान सन्मान देतात, आदर करतात त्यांचा. म्हणूनच प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये महादेव काकांबद्दल आदर, मान, सन्मान सगळं आहे आणि एक वेगळ्याच प्रकारचा त्यांच्यामध्ये महादेव काकांबद्दल विश्वास आहे. त्यांनी राजकारणात यावं असं अनेकांना वाटतं आणि त्यांनी आता अर्ज देखील दाखल केला. यावं का राजकारणात त्यांनी, का समाजकारणात राहावं? नाही, राजकारणात यावं. एवढे समाजकारण केलेत म्हटल्यावर त्या माणसामध्ये असं काय तर असेल की त्यांनी राजकारणामध्ये यावं म्हणून आम्ही सगळे त्यांच्यासोबत असू. नक्की. म्हणजे आपण मध्यंतरी पाहिलं होतं की आमच्यासाठी काम करणारा जो माणूस आहे आम्ही त्याच्याबरोबर राहतो. आणि आत्ता तरुणाचे ते मत हेच आहे की आम्ही काकांबरोबर राहू, त्यांनी अगदी बिनधास्त राजकारणात यावं, आम्ही त्यांच्याशी पाठीशी आहोत. आणि ज्यावेळी तरुणाई पाठीशी असते तेव्हा नक्कीच बदल घडत असतो आणि यंदा तो बदल पाहायला मिळेल असा आशावाद या ठिकाणी होताना दिसतोय. काय सांगशील कोणी लोकप्रतिनिधी कसा असावा? महादेव कोगनोरे यांनी राजकारणात यावं. काकांनी खूप मोठे कामं केले आहेत. कारण शेतकरीचे असो किंवा महिलांसाठी कार्यक्रम असो, शेतकऱ्यांचं मार्गदर्शन पण काकांनी केलेले आहेत. खूप महिलांनी सहभाग झाला होता. शेतकऱ्यांचं ते मार्गदर्शन ठेवलं तेव्हा पण खूप लोकांनी सहभाग झाला होता. काकांनी राजकारणात यावं हे आमची इच्छा आहे. शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आता या ठिकाणी व्यक्त झालेला आहे. खरं तर आपण पाहतो की शेतकरी हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे जो जगाचा पोशिंदा मानला जातो. पण त्याच्याच मालाला हमी भाव न मिळणं किंवा मग दुष्काळ पडणं, ओला दुष्काळ पडणं, कोरडा दुष्काळ पडणं, जेव्हा माल असतो तेव्हा भाव नसतो, जेव्हा भाव असतो तेव्हा माल नसतो आणि तो कुठंतरी एक पिंजलेला असतो, तो गांजलेला असतो. आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना देखील उभा करण्याचं काम महादेव कोगनोरे यांनी केलं. त्यांच्यासाठी जे काही शक्य आहे तिथे मदत करण्याचं काम त्यांनी केलं आहे. शासनाच्या अनेक योजना असतात शेतकऱ्यांसाठी, पण त्या तितक्या पद्धतीनं खाली येत नाहीत. त्याला अनेक कारणं आहेत. जर महादेव कोगनोरेसारखा एक संवेदनशील माणूस राजकारणात आला तर तो शेतकऱ्यांसाठी खूप काही करू शकतो आणि ते करतील असा आशावाद या ठिकाणी, असा विश्वास तरुणाईमधून व्यक्त होतो आहे. आणि त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिली आहे की तुम्ही पक्ष कोणताही असो, चिन्ह कोणताही असो, तुम्ही या राजकारणात आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि हा विश्वास नक्कीच सार्थ होताना या ठिकाणी दिसतोय. तरुणाई ज्यावेळी काही मनावर घेते त्यावेळी निश्चित बदल घडतो आणि आपण हे पाहिलेलं आहे, लोकसभेत देखील पाहिलेलं आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकीत महादेव कोगनोरे यांचा देखील एक सिंहाचा वाटा होता, विशेषतः दक्षिण विधानसभा मतदारसंघ. यात त्यांनी जितका वेळ त्यांना मिळाला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात जनसामान्यांपर्यंत जाऊन काम केलं आणि त्याचे परिणाम आपण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं. काय सांगाल आपण नेमकं त्यांच्या या लोकसभेतल्या एकूणच कामकाजाबद्दल? लोकसभेच्या जे काय निवडणुका होत्या त्यामध्ये दक्षिण सोलापुराकडून
ताईंना बहुमत मिळण्यासाठी काकांचं खूप मोठं योगदान होतं. फक्त 3च दिवसात काय ना म्हटलं तर दक्षिण सोलापुरामधल्या 80पैकी 60 ते 70 गावं त्यांनी फक्त 3 दिवसात कव्हर करून त्या ठिकाणी नाही म्हटलं तर 25,000 मतांनी लीड देऊन ताईंना त्यांनी विजय करून दिलं. लोकसभाच्या इलेक्शनवेळी तुम्ही सगळं मी जनतेला आवाहन करतो, लोकसभेच्या इलेक्शनवेळी तुम्ही आपला देश बळकट राहावा म्हणून पक्ष बघून तुम्ही मतं केलात, परंतु यावेळी विधानसभाचा इलेक्शन आहे. यावेळी तुम्ही पक्ष न बघता माणूस बघून, आपला जनसामान्य माणूस, आपल्या हिताचा काम करणारा माणूस, आपल्या तालुक्याचा असू दे जिल्ह्याचा असू दे विकास करणारा माणूस बघून तुम्ही मत द्यावा, मी अशी जनतेला आवाहन करतो. आणि मी साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्हीच इलेक्शन निवडणुकीत तुम्ही पुढे या, आम्ही सगळे युवक तुमच्या पाठीशी खंबीरपणे साथ राहू अशी मी सगळ्यांकडनं आशा माझी इच्छा व्यक्त करतो आणि इथं थांबवतो. धन्यवाद. जनसेवक महादेव कोगनुरे यांचं काम हे गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत निस्वार्थीपणे चालू आहे आणि केवळ इलेक्शन तोंडावर आहे म्हणून ते काम करत आहेत असं नव्हे, तर त्यांनी कधी राजकारणात येण्याचं त्यांचा तसा मानस नव्हता देखील. पण लोकभावना होती की त्यांनी राजकारणात यावं आणि राजकारणाला समाजकारणाला एक चांगली जोड मिळाली राजकारणाची, तर एक विकास कामांचा मोठा डोंगर उभा राहू शकतो. विकासाची गंगा ही खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत जाऊ शकते आणि याच भावना या ठिकाणी आज महाविद्यालयीन विद्यार्थी, युवा वर्ग असेल, तरुणाई असेल, यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यक्त केले आहेत. आणि एक ग्वाही त्यांनी दिली आहे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही या. जनतेला देखील त्यांनी आवाहन केले की पक्ष कोणता आहे किंवा चिन्ह कोणतं आहे हे न पाहता तुम्ही माणूस म्हणून मतदान करा, माणूस म्हणून त्याच्या पाठीशी खंबीर राहावा आणि सगळे जनता दक्षिणमधील त्यांच्या पाठीशी राहील, आम्ही देखील त्यांच्या पाठीशी राहू, अशा एक भावना या ठिकाणी या तरुणाईने व्यक्त केल्या आहेत. निश्चितच आता आपण पाहिलं तर ग्रामीण भागात ज्या काही भावना होत्या, ज्या काही लोकांच्या अगदी बालगोपाळ आबालवृद्ध यांच्या ज्या काही भावना होत्या तशाच भावना या ठिकाणी तरुणाईने व्यक्त केल्या आहेत. मी पुन्हा एकदा विधानसभेचे या कार्यक्रमात या निमित्त आत्ता आपण ज्या काही भावना जाणून घेतल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, तरुणाचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.